बघा इथं दुसरं जे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत की खालील सारणीत मुलांचे वजन, मुलांची संख्या दिलेली आहे. सामग्रीवरून वारंवारता बहुभुज जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि बघा इथे आपल्याला सामग्री देखील दिलेली आहे. ते आहे या सारणीच्या आधारे आपल्याला जी सामग्री दिलेली आहे ते आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. तर ही जी सारणी आहे ते आपल्याला दिलेली आहे की मुलांचे जे वजन आहे ते किलोग्रॅम मध्ये आहे. बघा 18 ते 19, 19 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24 या किलोग्रॅम मध्ये दिलेले आहे. मुलांची संख्या आहे 4, 13, 15, 19, 15 आणि 6 अशी मुलांची संख्या आहे. मग इथे वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आवश्यक बिंदूसह खालील सारणी तयार करून आपल्याला काय करायचं आहे, वारंवारतेसाठी बहुभुज काढायचा आहे. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, एक वारंवारता सारणी जी आहे ती काढून घेतलेली आहे की वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आवश्यक बिंदूसह खालील सारणी जी आहे ती आपल्याला इथे करून घ्यायची आहे. म्हणून वर्ग बघा किती आहे, तर 18 ते 19, 19 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24. त्याचा वर्ग मध्ये आपण काढलेला आहे 18.5, 19.5, 20.5, 21.5, 22.5 आणि 23.5 हा आहे वर्गाचा वर्गमध्य. त्यानंतर वारंवारता आपल्याला माहितीच आहे 4 दिलेले आहे. 13, 15, 19, 17 आणि 6 ही वारंवारता दिलेली होती. आता बिंदूचे जे निर्देशांक आहे ते आहे 18, 5, 4, 18.5, 4 आणि हे 19.5, 13 तसेच 20.5, 15, 21.5, 19, 22.5, 17 आणि 23.5, 6 हे आपले काय आहे, तर बिंदूचे निर्देशांक आहे. आणि ते बिंदूचे निर्देशांक जे आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. की सगळ्यात आधी आपण काय केलेलं आहे, एक्स अक्ष आणि वाय अक्ष जो आहे तो काढून घेतलेला आहे. एक्स अक्षावरती आपण गुण जे आहे ते लिहिलेले आहे आणि वाय अक्षावरती आपण विद्यार्थी संख्या लिहिलेली आहे. बघा प्रमाण आपलं काय आहे की एक्स अक्ष बरोबर काय आहे, 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण आणि वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे प्रमाण आपण घेतलेलं आहे. म्हणून आपण बघा इथे जी सारणी काढून घेतली होती त्यातील 35 ते 20, 45, 40, 55 ते 50 आणि 65 ते 60 तसेच इथे आहे 75 ते 35 आणि 85 ते 15 अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, डॉट देऊन जे बिंदू आहे ते आपण काढून घेतलेले आहे. आणि मग आपण काय केलेलं आहे, तर हे जे बिंदू आहे ते जोडलेलं आहे आणि आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, तर वारंवारता बहुभुज जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. तर बघा इथे आपण जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात आहे हे देखील आपण या आलेखाद्वारे सांगू शकतो. 0 वारंवारता असणारे वर्ग हे देखील आपल्याला माहिती आहे. तसेच 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. वर्ग मध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची मर्यादा जी आहे ते देखील आपल्याला सांगायचे आहे. 80 ते 90 गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहे ते किती असणार आहे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी 60 ते 70 या वर्गात आहेत. बघा पहिला आपला जो प्रश्न आहे की 60 ते 70, आता इथे आपल्याला दिसत आहे की 60 ते 70 यामध्ये 65 ते 60 एवढ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त काय मिळवलेले आहे, तर गुण मिळवलेले आहे. आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आपण इथे बघूया की दुसरा प्रश्न असा होता की शून्य वारंवारता असणारे जे वर्ग आहेत ते किती आहेत बघा, तर 20 ते 30 आणि 90 ते 100. बघा 90 चे 100 आणि 20 ते 30 काय असणार आहे हे, तर 0 वारंवारता असणारे वर्ग असणार आहे. आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत की 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य आपल्याला काढायचा आहे. मग बघा 50 विद्यार्थी संख्या असणारा जो वर्गामध्ये आहे 50 ते 60 असून या वर्गाचा जो वर्गमध्य आहे तो किती असणार आहे, तर तो 55 असणार आहे. 50 ते 60, 50, 55 आणि 60 म्हणजेच 50चा वर्गामध्ये किती येणार आहे, तर 55 हा येणार आहे. आणि आपला जो पुढचा चौथा प्रश्न होता तो आहे वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वयोमर्यादा जी आहे ते आपल्याला काढायला सांगितली होती. मग वर्गमध्ये किती आहे, 85 असणाऱ्या वर्गाची खालची वर्गमर्यादा 80 व वरची वर्गमर्यादा जी आहे ती किती आहे, तर ती 90 आहे. मग हा झाला आपला 5वा प्रश्न. आता जे चौथं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढायला सांगितलेला
आहे. म्हणून बघा वीज बिले रुपयामध्ये दिलेले आहे. 0 ते 200, 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800, 800 आणि 1000. मग कुटुंबे किती आहेत बघा, 240 आहेत, 300, 450, 350 आणि 160 एवढे कुटुंबे आहेत. आता उकल आपण करून घेतलेले आहे. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला वर्ग, मध्य व बिंदूचे निर्देशक काढू व त्यावरून वारंवारता बहुभुज जो आहे तो कसा होईल तर काढण्यासाठी सोपा होणार आहे. म्हणून बघा वारंवारता बहुभुज काढण्यासाठी वर्ग, मध्य जो आहे तो आपण काढून घेऊया. वीज बिल रुपयामध्ये आहे 0 ते 200, 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800, 800 ते 1000. त्याचा वर्गामध्ये आपण काढलेला आहे 100, 300, 500, 700 आणि 900. वारंवारता बघूया 240, 300, 450, 350 आणि 160 हे आहे वारंवारता. मग बिंदूचे निर्देशक काय असणार आहे तर 100, 240, 300, 300 इथे 500, 400, 50, 700, 350, 900 आणि 160. मग ते आपल्याला इथे ह्या आलेखाद्वारे काय करायचं आहे तर दाखवायचे आहे. तर बघा इथे आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेतलेला आहे. एक्स अक्षावरती आपण विद्यार्थ्यांचे गुण दर्शवलेले आहे आणि वाय अक्षावरती विद्यार्थी संख्या दर्शवलेली आहे. प्रमाण आपण एक्स अक्ष बरोबर किती 1 सेंटीमीटर बरोबर 50 घेतलेले आहे आणि वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 50 कुटुंबे आपण घेतलेली आहे. मग अशा प्रकारे ह्या ज्या संख्या आहे आपण त्या काय केलेल्या आहे तर डॉटने आपण त्या जॉईंट करून घेतलेल्या आहे. अशा प्रकारे वारंवारता बहुभुज जो आहे तो आपण इथे दाखवलेला आहे. आता वृत्तालेख जो आहे तो देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर वृत्तालेख म्हणजेच काय तर इयत्ता मागील इयत्तेमध्ये आपण काय केलेलं होतं की भूगोल व विज्ञान या विषयामध्ये खालील आलेख जे पाहिले होते आपण ते अशा आलेखांना वृत्तालेख असे म्हणतात. हे जे आलेख आपण इथे पाहत आहोत या आलेखांनाच काय म्हटलं जातं तर वृत्तालेख असे म्हटलं जातं. म्हणजेच पृथ्वीवरील जमीन व पाणी यांचे प्रमाण व हवेतील विविध घटकांचे प्रमाण तर यांनाच वृत्तालेख असे म्हटलं जातं. आता बघा इथे हा जो वृत्तालेख आहे 10वीतील 120 मुलांना तुमचा आवडता खेळ कोणता हा प्रश्न विचारता मिळालेली माहिती वृत्तालेखाने आपल्याला दर्शवता येते. म्हणजे इथे क्रिकेट, हॉकी, कबड्डी, खो खो, टेनिस तर यापैकी सर्वात जास्त आपला आवडता खेळ जो आहे तो कुठला असणार आहे 37% कारण याला जास्त आपली काय आहे पसंती आहे. म्हणून जर पहिला नंबरचा आपला खेळ कुठला असेल आवडता तर तो आहे क्रिकेट. त्यानंतर 25% कशाला मिळालेले आहे हॉकीला. मग दुसरा नंबर कुणाचा येणार आहे तर हॉकीचा. आणि इथे खो खोला 13% आणि टेनिसला 15% व सर्वात कमी पसंती कशाला मिळालेली आहे तर कबड्डीला मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपण इथे वृत्तलेख जो आहे तो काढलेला आहे. आता बघा कोणता खेळ सर्वाधिक आवडीचा आहे प्रश्न विचारलेले आहेत. किती टक्के मुलांना खो खो आवडतो, कबड्डी आवडणारे मुले किती आहेत, तसेच यासारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एका दृष्टिक्षेपात या वृत्तलेखावरून माहिती पडते. बघा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जे आहेत ते आपल्याला पटकन इथे जो हा वृत्तलेख आपण काढलेला आहे त्या वृत्तलेखाच्या माहितीवरून विचारलेल्या प्रश्नांची लगेचच आपल्याला काय होते जे उत्तरे आहे ते देता येतात. म्हणजेच थोडक्यात वृत्तलेख म्हणजे काय हे आपल्याला समजले असेलच. आता बघूया की एक नमुना उदाहरण आपण इथे घेणार आहोत की एका सर्वेक्षणात मिळालेल्या कार्यकुशल व्यक्तीची वर्गवारी खालील वृत्तलेखात आपल्याला दाखवलेली आहे. जर उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ती 4500 असतील तर पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहे. हा आहे आपला एक वृत्तलेख आणि त्या संदर्भात आपल्याला काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. तर बघा इथे काही प्रश्न जे आहेत ते असे आहेत की सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्ती किती आहेत. आता हे सगळे एकूण कार्यकुशल जे व्यक्ती आहेत ती आपल्याला यांची बेरीज करावी लागेल. नंतर बांधकाम क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तींची संख्या किती आहे. इथे आपण बांधकाम जे आहे तर 72% आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती किती आहे तर कृषी क्षेत्र 24% आहे. उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील कुशल व व्यक्तींची संख्येतील फरक किती आहे तर आपल्याला इथे या वृत्तलेखावरून देखील त्याच्यातील फरक जो आहे तो आपल्याला सांगता येतो. आता समजा सर्व क्षेत्रातील एकूण कार्यकुशल व्यक्तींची संख्या x आहे. म्हणजेच व्यक्तींसाठीचा केंद्रीय कोन किती असणार आहे 360°. मग उत्पादन क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्तीसाठीचा केंद्रीय कोन म्हणजेच काय येणार आहे उत्पादन क्षेत्रातील
व्यक्ती छेद एकूण व्यक्ती गुणिले किती येणार आहे 360. मग आता आपल्या सूत्रानुसार किमती टाकलेल्या आहेत की 90 बरोबर 4500 छेद x गुणिले किती 360. x बरोबर किती आलेला आहे तर 18,000. म्हणजेच इथे सर्व क्षेत्रातील कार्यकुशल व्यक्ती किती आहेत तर 18,000 आहे. आणि दुसरा जो प्रश्न आहे बांधकाम क्षेत्रासाठी केंद्रीय कोन 72 अंश दाखवला आहे. आणि तिसरे 72 बरोबर किती आहे बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती छेद 18,000 गुणिले काय येणार आहे 360. बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती 72 गुणिले 18,000 छेद 360 आपण घेतलेला आहे आणि यांचा गुणाकार जो आहे तो आपण करून घेतलेला आहे की 3,600 हा येतो. तिसरा आहे कृषी क्षेत्रासाठी केंद्रीय कोन 24 अंश आहे. मग जर 24 अंश असेल तर 24 बरोबर किती कृषी क्षेत्रातील व्यक्ती छेद एकूण कार्यकुशल व्यक्ती गुणिले किती येणार आहे 360. त्यानंतर 24 बरोबर कृषी क्षेत्रातील व्यक्ती छेदस्थानी 18,000 गुणिले किती 360 आपण घेतलेले आहे. त्यानंतर कृषी क्षेत्रातील व्यक्ती किती आहे 24 गुणिले 18,000 छेद 360. त्यांचा गुणाकार आपण करून घेतलेला आहे किती आलेला आहे 1200. मग उत्पादन व बांधकाम या क्षेत्रातील केंद्रीय कोनातील फरक 90 अंश व 72 अंश आहे. मग त्याची उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. तर बघा केंद्रीय कोनातील फरक किती आहे तर दोन क्षेत्रातील व्यक्तींच्या संख्येतील फरक छेद एकूण कार्यकुशल व्यक्ती गुणिले काय येणार आहे 360 एवढे येणार आहे. मग 18 बरोबर किती तर दोन क्षेत्रातील व्यक्तींच्या संख्येतील फरक छेदस्थानी किती येणार आहे 18,000 गुणिले किती आहे तर 360. मग उत्पादन व बांधकाम या क्षेत्रातील कुशल व्यक्ती संख्येतील फरक जो आहे 18 गुणिले 18,000 छेद किती येणार आहे 360. मग त्याचा जो आपण ह्या दोघांचा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे आणि 360 ने त्याला भागितलेला आहे. उत्तर किती आलेलं आहे तर 900 एवढं उत्तर आलेलं आहे. आता आपल्याला काही गोष्टी ज्या आहे काही नियम जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तर ते असे आहे की सामग्रीतील प्रत्येक घटक त्यांच्याशी निगडित वर्तुळ पाकळीने दाखवलेला असतो. म्हणजेच वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप त्या विशिष्ट घटकातील नोंदीच्या संख्येच्या प्रमाणात असते. जसे की केंद्रीय कोनाचे माप थीटा हे साइन जे आहे ते आपल्याला माहिती आहे. मग निगडित घटकातील संख्या छेदस्थानी काय आहे एकूण घटकातील संख्या गुणिले काय येणार आहे 360. मग योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढावे. प्रत्येक घटकातील संख्येच्या प्रमाणात केंद्रीय कोन घेऊन वर्तुळाचे पाकळ्यात विभाजन केलेले असते. तर हेच आपल्याला वृत्तालेख म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे आहे. तर पाहूया इथे वृत्तालेख कशाला म्हटलं आहे ते. तर वृत्तालेख म्हणजेच वृत्तालेख काढताना संपूर्ण वर्तुळाची विभागणी प्रमाणबद्ध वर्तुळ पाकळ्यात करतात. आणि दुसरा आपला आहे की प्रत्येक घटकाशी संबंधित वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप आपल्याला खालील सूत्राने देखील पाहता येते. म्हणजेच वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे जे माप आहे ते आहे थीटा बरोबर त्या घटकातील संख्या छेद काय आहे तर सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले काय येणार आहे 360. मग योग्य त्रिज्येचे वर्तुळ काढून सामग्रीत जेवढे घटक आहेत तेवढ्या वर्तुळ पाकळ्यात वर्तुळाचे काय होते तर विभाजन होते. म्हणून वृत्तालेख काढण्याची वृत्ती खालील उदाहरणावरून आपण काय करूया समजून घेऊया. म्हणजे आता आपण कशाचे उदाहरण पाहत आहोत तर वृत्तालेख म्हणजे काय याची उदाहरणे आपण पाहत आहोत. तर मुलांना आपले जे उदाहरण आहे वृत्तालेख काढणे हे जे उदाहरण आहे ते आपण पाहत होतो. आणि त्यातील जे पहिलं उदाहरण आहे ते आपलं असं आहे की एका दुकानात दुचाकीच्या खरेदीसाठी रंगाची पसंती खालीलप्रमाणे होती. आता इथे रंगाची पसंती सांगितलेली आहे म्हणून ही माहिती वृत्तलेखाने आपल्याला काय करायचे आहे दाखवायचे आहे. आणि वृत्तलेख म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे की एक सर्कल असतं आणि त्या सर्कलमध्येच आपल्याला काय दिलं जातं तर थोडक्यामध्ये संपूर्ण वृत्ताची जी माहिती आहे ती दिली जाते. म्हणून बघा वृत्तलेखाने दर्शवण्यासाठी प्रत्येक घटक दर्शवणाऱ्या वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोनाचे माप जे आहे ते आपल्याला तिथे ठरवता येते. म्हणून याची उकल बघा आपण कशी करून घेतलेली आहे की दुचाकीची एकूण मागणी किती आहे तर ती 36 एवढी आहे. मग त्यापैकी 10 ज्या दुचाकी आहेत त्या कशा आहेत तर त्या पांढऱ्या आहेत. म्हणून पांढऱ्या दुचाकीच्या दर्शवणाऱ्या वर्तुळ पाकळीच्या केंद्रीय कोनाचे आपल्याला माप काढायचे आहे. म्हणजे एकाच सर्कलमध्ये एकाच वर्तुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे दिलेले ज्या माहिती आहे त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. मग बघा पांढऱ्या दुचाकींची संख्या छेदस्थानी काय येणार आहे तर दुचाकीची एकूण संख्या गुणिले सर्कल कितीचं असतं वर्तुळ कितीचं असतं तर गुणिले 360. म्हणून इथे आहे 10/36 गुणिले काय येणार आहे 360. म्हणून
त्याचं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 100. आता वृत्तालेख काढण्याची जी सारणी आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, वृत्तालेखाची जी सारणी आहे ते आपण इथे घेतलेली आहे की रंग कुठले आहेत, तर रंग आपल्याला आहे पांढरा आणि दुचाकीची मागणी जी आहे म्हणजे पांढऱ्या दुचाकीची मागणी किती आहे तर 10 आहे. मग वर्तुळ पाकळीचे जे केंद्रीय कोन आहे ते आपण कसे करणार आहोत बघा की 10/36 गुणिले किती 360 बरोबर किती आलेलं आहे तर 100 अंश. मग काळ्या रंगाचे ज्या दुचाकी आहे त्याची मागणी किती आहे तर 9 आहे, म्हणून 9/36 गुणिले 360 बरोबर किती येणार आहे तर 90 अंश येणार आहे. निळ्या रंगाच्या ज्या दुचाकी आहेत त्या किती मागणी आहे तर त्या 6 मागणी आहे, म्हणून 6/36 गुणिले 360 बरोबर किती आलेलं आहे तर 60 अंश. मग राखाडी रंगाच्या ज्या दुचाकी आहेत त्यांची मागणी 7 एवढी आहे, म्हणून 7/36 गुणिले 360 बरोबर किती आलेलं आहे तर 70. मग आता लाल ज्या गाड्या आहेत दुचाकी त्या किती मागणी आहे त्याची तर 4 एवढी मागणी आहे, म्हणून 4/36 गुणिले 360 बरोबर किती आलेलं आहे 40 अंश आलेला आहे. आता याचे जे दुचाकीचे टोटल आहे म्हणजे एकूण दुचाकी वेगवेगळ्या रंगाच्या आहेत, पण आता आपल्याला काय करायचं आहे तर त्यांची एकूण जी बेरीज आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे, किती आलेले आहे ती 36 एवढे आलेले आहे. त्यानंतर बघा इथे 360 आपण घेतलेले आहे, 360नेच आपण काय केलेलं आहे तर गुणाकार केलेला आहे, म्हणून बघा एकूण ज्या दुचाकी आहेत त्या किती आलेल्या आहेत तर त्या आलेल्या आहेत 36. आणि आपण त्या कशामध्ये दाखवलेल्या आहेत तर त्या संपूर्ण ह्या जे 100 अंश 90 अंश 60 अंश 70 अंश 40 अंश असा 360 अंश वर्तुळामध्ये दाखवलेल्या आहेत. आता पुढील जे उदाहरण आहेत ते देखील आपण इथे घेणार आहोत. ते असं आहे की एका गावात विविध स्थानांचा दररोज होणारा वीज पुरवठा खालील सारणीत दर्शवला आहे. मग या माहितीला वृत्तालेख काढायचा आहे. मग आता जो वीज पुरवठा आहे तो वेगवेगळ्या गावामध्ये पोहोचवला जातो, मग किती टक्के पोहोचवला जातो हे देखील आपण खालील सारणी जी आपल्याला दिलेली आहे त्या सारणीद्वारे आपण काय करणार आहोत तर वृत्तालेख जो आहे तो आपल्याला काढण्यास मदत होणार आहे. म्हणून स्थाने बघा काय आहेत तर कारखाने आहेत, घरे आहेत, रस्ते आहेत, दुकाने आहेत, कार्यालय आहे आणि अन्य काही ठिकाणे आहेत. तसेच वीज पुरवठा बघा 1000 एकक मध्ये केला गेलेला आहे, तो कारखान्यामध्ये 24,000 एकक, 14,000 एकक, 7,000 एकक, 5,000 एकक, 6,000 एकक आणि 4,000 एकक अशा प्रकारे पुरवठा केला गेलेला आहे. मग बघा एकूण वीज पुरवठा किती आहे तर 60,000 एकके आहे. त्यावरून केंद्रीय कोनाची मापे जे आहे ते आपल्याला वृत्तलेखामध्ये दाखवायचे आहे. म्हणून त्यासाठी आपण इथे जी सारणी आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्या सारणीद्वारे आपण काय केलेलं आहे तर आपला जो वृत्तलेख आहे तो देखील आपण इथे काढून घेतलेला आहे. मग वीज पुरवठा बघा कुठे कुठे केला जातो तर कारखान्यामध्ये किती केला जातो तो 24,000 एकक आणि केंद्रीय कोनाचे माप काय येणार आहे तर 24/60 गुणिले 360. प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे 360नेच गुणायचं आहे. मग किती आलेलं आहे 144 आलेलं आहे. तसेच घरगुती जी वीज आहे ती 14,000 एकक वापरली गेलेली आहे, म्हणून 14/60 गुणिले 360 बरोबर किती आलेलं आहे तर 84 आलेलं आहे. बघा इथे 144 आपल्याला कारखान्यामध्ये दाखवलेली आहे, वीज पुरवठा तिथे केला गेलेला आहे आणि त्यानंतर 84 आपल्याला घरगुती वीज लागलेली आहे ती देखील आपण वृत्तलेखामध्ये दाखवलेली आहे. आता रस्त्यामध्ये जो वीज पुरवठा झालेला आहे तो आहे 7,000 एकक, म्हणून 7/60 गुणिले किती आहे 360 बरोबर काय आलेलं आहे की 42. मग रस्त्याचा आपल्याला इथे काय दाखवलेलं आहे तर 42 रस्ते साठी वीज पुरवठा केला गेलेला आहे जो आपण वृत्तलेखामध्ये दाखवलेला आहे. नंतर दुकानांसाठी जो वीज पुरवठा झालेला आहे तो आहे 5,000 एकक, म्हणून 5/60 गुणिले 360 बरोबर किती आलेला आहे तर 30 अंश आलेला आहे. मग बघा आपण 30 अंश दुकानासाठी लागणारा वीज पुरवठा वृत्तलेखामध्ये दाखवलेला आहे. आता कार्यालयामध्ये किती वीज पुरवठा करण्यात आलेला आहे तर तो 6,000 एकक एवढा वीज पुरवठा करण्यात आलेला आहे, म्हणून 6/60 गुणिले 360 बरोबर किती आलेला आहे 36 अंश आलेला आहे. मग 36 अंश बघा आपण इथे दाखवलेला आहे. कार्यालयामध्ये 36,000 एकक एवढा काय झालेला आहे वीज पुरवठा झालेला आहे जो आपण वृत्तलेखामध्ये दाखवलेला आहे. आता इथे अन्न जे आहे, अन्न म्हणजे इतर ठिकाणी जो वीज पुरवठा होतो तो 4,000 एकक एवढा केलेला आहे, म्हणून 4/60 गुणिले किती आहे तर 360 बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे 24.
मग 24 जे आहे आपण दाखवलेले आहेत. इथे आहे 24 अन्नसाठी, म्हणजे इतर जे काही घटक असतात त्यासाठी देखील वीज पुरवठा केला जातो आणि तो आपण वृत्तलेखामध्ये अन्न म्हणून दाखवलेला आहे. मग आपल्याला एककचे काय करायचे आहे, पूर्ण टोटल करायचे आहे, बेरीज करायची आहे. ते आलेले आहे 60 आणि प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे, 360 अंशने भागायचं आहे. हा झाला आपला इथे एक वृत्तालेख तयार. दिलेल्या सारणीवरून आपण काय केलेला आहे, हा जो वृत्तालेख आहे 360 अंशामध्ये कंप्लीट केलेला आहे. आता पुढील देखील जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहून घेणार आहोत. ते बघा असं आहे की एका कुटुंबाचा विविध बाबीवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनाची मापे जे आहेत ती काढून वृत्तालेख जो आहे तो काढायचा आहे. मग बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, जो वृत्तालेख आहे तो दिलेल्या माहितीवरून काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, तर सर्वप्रथम जी सारणी आहे ती आपल्याला इथे घ्यावी लागेल. म्हणून बघा सर्वात प्रथम आपण सारणी इथे काढून घेतलेली आहे की विविध बाबी म्हणजेच काय, तर पहिला आहे अन्न आणि मग प्रतिशत खर्च किती आलेला आहे, तर 40 आलेला आहे. म्हणून केंद्रीय कोनाचे माप बघा 360 अंशाने आपल्याला काय करायचं आहे, गुणायचं आहे. म्हणून 40/100 गुणिले 360 बरोबर किती आलेला आहे, 144 अंश. कपड्यांसाठी प्रतिशत किती आहे, तर 20% आहे. म्हणजेच 20/100 गुणिले किती आहे, 360 बरोबर 72 अंश एवढा आलेला आहे. आता घर भाड्यासाठी किती आहे प्रतिशत खर्च, तर 15 आहे. म्हणून 15/100 गुणिले किती आहे, 360 बरोबर आलेला आहे 54. त्यानंतर शिक्षणासाठी प्रतिशत खर्च जो आहे तो आहे 20 आणि 20/100 गुणिले 360 बरोबर आलेला आहे 72 अंश. मग इतर जो खर्च आहे तो आहे 0.5. मग 5 गुणिले 100 गुणिले किती आलेले आहे, 360 बरोबर 18 अंश. याची प्रतिशत खर्चाची जी टोटल आहे ते आपण केलेली आहे. बेरीज जे आहे ते 100 आलेली आहे आणि हे जे अंशाची बेरीज आहे ते किती आलेले आहे, तर 360 अंश आलेले आहे, जे आपण इथे वृत्तलेखामध्ये देखील दाखवलेली आहे. आता आपल्याला कोन मापकाच्या सहाय्याने काय करायचं आहे, तर सर्वात प्रथम 144 अन्न हे दाखवायचं आहे वृत्तलेखामध्ये. त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती माप कोन ठेवून आपल्याला 72 अंश जो आहे तो कोन मापकाच्या सहाय्याने वृत्तलेखामध्ये दाखवायचा आहे. त्यानंतर 54 अंश जे आहे ते घर भाडे हे आपण वृत्तलेखामध्ये दाखवलेले आहे. नंतर 72 अंश शिक्षण हे देखील वृत्तलेखामध्ये आपण नमूद केलेलं आहे आणि 18% काय आहे, तर इतर खर्च आहे. तर अशा प्रकारे आपला जो वृत्तलेख आहे आपल्याला काय करायचा आहे, तो तर कंपासाच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे. हा आहे आपला वृत्तालेख जो आपण या सारणीच्या आधारे काय केलेला आहे, तर दाखवलेला आहे. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. आणि बघा आपला पुढचा प्रश्न असा आहे की एका गावातील विविध व्यावसायिकांचे प्रमाण दर्शवणारा वृत्तालेख आकृतीमध्ये दिला आहे. त्यावरून खालील प्रश्नांचे उत्तर आपल्याला द्यायचे आहे. मग बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा केंद्रीय कोन किती आहे, तर 72% आहे. किती आहे केंद्रीय कोन, तर 72% आहे. मग इथे आपण 72% हॉटेल्स तसेच एकूण व्यक्ती जे आहे ते किती आहे, 10,000. म्हणून 72 अंश बरोबर काय येणार आहे, तर बांधकाम क्षेत्रातील व्यक्ती छेद काय येणार आहे, 10,000 गुणिले 360. म्हणून बांधकाम क्षेत्रातील जी व्यक्ती आहे 72 गुणिले 10,000 छेदस्थानी येणार आहे 360. किती आलेला आहे, आपण याचा गुणाकार करून घेतलेला आहे. 72 गुणिले 10,000 त्याला 360 ने आपण भागितलेलं आहे. उत्तर आपलं आलेलं आहे 2000. बघा या सगळ्यांचं जे उत्तर आहे ते किती येणार आहे, तर 2000 एवढं आलेलं आहे.